कोपरगावला काळे कोल्हे घराण्याच्या 3 पिढ्यांच्या राजकीय वैमनस्याचा वारसा आहे। यावेळी मात्र या दोघातील वैमनस्य संपलं। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही घराण्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं। भाजपने या तालुक्याचे राजकारण संदर्भ बदलून टाकले, परंतु फक्त एका निवडणुकीपुरतेच हे संदर्भ बदलले असे चित्र सध्या दिसत आहे। 2019च्या निवडणुकीत फक्त 822 मतांनी विजयी झालेले आशुतोष काळे 2024च्या निवडणुकीत मात्र तब्बल 1,24,000 मतांनी निवडून आले होते। याला कारण होतं कोल्हे घराण्याने केलेलं निष्ठेनं काम। कोल्हेंच्या या निष्ठेची त्यावेळी राज्यभर चर्चा झाली। भाजपकडून या निष्ठेचं फळ नक्कीच मिळेल असं आजही सांगितलं जात आहे, परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र काळे कोल्हे हा पारंपरिक संघर्ष पुन्हा एकदा दिसणार आहे। कसं बदललं कोपरगावचं राजकारण, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। कोपरगाव तालुक्याला सहकाराचा आदर्श आहे। काळे कोल्हे घराण्याभोवतीच इथलं राजकारण फिरतं। या दोन्ही घराण्याने इतर कुणालाही राजकारणात स्थिरावू दिलं नाही। आता या दोन्ही घराण्याची 3री पिढी राजकारणात आहे। तालुक्याची आमदारकी या दोन्ही घराण्याने आलटून पालटून सांभाळली आहे। 2014ला भाजपच्या स्नेहलता कोल्हे या आमदार होत्या। 2019ला मात्र स्नेहलता कोल्हे यांचा निसटता पराभव झाला। त्यावेळी राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे 822 मतांनी निवडून आले। त्यानंतर 2024ला पुन्हा काळे कोल्हे यांच्यातच लढाई होईल असे वातावरण होते। युवा नेते विवेक कोल्हे यांनी आईच्या पराभवाचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती। मतदारसंघाची पुनर्बांधणी केली होती, परंतु तालुक्याची गणिते बदलली। महायुतीकडून विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना तिकीट देण्यात आलं। त्यावेळी विवेक कोल्हे यांना इतर अनेक पक्षांकडून विचारणा झाली। भाजप त्यांना तिकीट देऊ शकत नव्हतं, परंतु मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय होता। परंतु चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीपूर्ण लढतीला नकार देत कोल्हेंना शांत बसवलं। त्यापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही विवेक कोल्हेंनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं। अवघ्या 20 दिवसात 5 जिल्ह्यात तयारी करून त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला घाम फोडला होता। त्यामुळे कोल्हेंच्या नेतृत्व गुणावर फडणवीसांना भरवसा होता। त्यामुळे हा मोहरा त्यांना गमवायचा नव्हता। त्यामुळेच त्यावेळी केंद्रीय निरीक्षक भूपेंद्र यादव, स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांची समजूत घातली। त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर नेऊन पुनर्वसनाचा शब्द दिला। कोल्हेंनी निष्ठेने काम करत आशुतोष काळेंना विक्रमी मतांनी निवडून आणले। हा झाला कोपरगावच्या राजकारणाचा एक भाग, परंतु दुसरा भाग त्यापेक्षा वेगळा आहे। सलग दुसऱ्यांदा आमदार झालेल्या आशुतोष काळे यांनी तालुक्यावर जोरदार पकड मिळवली। गेल्या वेळी फक्त 822 मतांचे लीड यावेळी विक्रमी मतात बदलून दाखवले। गावोगावी सच्चे कार्यकर्ते तयार केले। विक्रमी विकास कामे करून कोपरगावकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं। त्यांना विश्वास दिलाय। आता हेच आशुतोष काळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, ब्राह्मणगाव, संवत्सर, शिंगणापूर आणि पोहेगाव या 5ही जिल्हा परिषद गटात त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे। 5 गट व 10 गणात काळेंनी कोट्यावधींची विकास कामे करत आपला खुटा फिट रोवला आहे। त्याउलट विधानसभेला माघार घेतल्यामुळे कोल्हे गट बॅकफुटला गेल्याच्या चर्चा आहेत। शिवाय पक्षातील ज्येष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत जमत नसल्याने कोपरगाव तालुक्यातील विखे गटही त्यांच्या विरोधात काम करताना दिसत आहेत। गणेश कारखाना निवडणुकीपासून कोल्हे व विखे यांच्यातील वैमनस्य चांगलेच वाढले। गणेश कारखान्याचा बदला घेण्यासाठीच विखेंनी विधानसभेला काळेंना विक्रमी मतांनी निवडून आणले, अशाही चर्चा झाल्या। आता कोपरगाव तालुक्याच्या सगळ्या दोऱ्या काळे विखेंच्याच ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे। 5 पैकी 4 जिल्हा परिषद गटात काळे विखे ही जोडगोळी करिश्मा दाखवेल असेही बोलले जात आहे। विवेक कोल्हे यांच्यात सक्षमता असूनही केवळ गेल्या निवडणुकीत माघार घेतल्यामुळे त्यांना मानणारा गट विखुरला असल्याचे चित्र आहे। यावेळी पुन्हा एकदा काळे कोल्हे यांच्यात सामना होणार आहे, परंतु विखेंचा गट या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे। मित्रांनो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोपरगाव तालुक्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।